नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. या चॅनलवरती आपण आरोग्यवर्धक टिप्स नेहमी शेअर करत असतो. जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करून जा. बरोबरच कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला ऐकायला खूप खूप आवडेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगणार आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुमच्या स्वयंपाकघरातील एक लहान पिवळा लिंबू तुमची अस्वस्थता, तुमची तुटलेली झोप आणि तुमचा थकवा इतक्या सहजपणे दूर करू शकतो की तुम्हाला आश्चर्य वाटेल. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुम्ही कदाचित विचार करत असाल की लिंबू तुम्हाला झोपेमध्ये कशी मदत करू शकते. मंडळी, काळजीपूर्वक ऐका. दैनंदिन व्यवहारामध्ये मला असे अनेक वृद्ध लोक भेटतात जे महिनोन्महिने शांत झोपू शकले नाहीत. काही जण दर 2 तासांनी लघवी करण्यासाठी उठतात, काही अस्वस्थतेने उठतात आणि काही जण सकाळी थकल्यासारखे जागे होतात. एकदा मुंबईचे एक रहिवासी 82 वर्षाचे मनोज काका माझ्याकडे आले. ते म्हणाले की डॉक्टर, झोप माझ्यावर उलटली आहे असं मला दिसत आहे. मला रात्री 3 वेळा लघवी करण्यासाठी उठावं लागतं. सकाळी उठताच माझं संपूर्ण शरीर जड वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. त्याचप्रमाणे एक 75 वर्षीय मनीषा काकू आहेत, ज्यांना चिंता आणि अस्वस्थतेमुळे झोपच यायची नाही. त्यांना रात्री त्यांचं हृदय धडधडत असल्याचं जाणवायचं आणि त्यांचं मन शांत होत नव्हतं. त्यांनी औषधही घेतले, पण त्यांना आराम मिळाला नाही. मग एके दिवशी मनोज काका आणि काकू दोघंही एक अतिशय सोपा आणि नैसर्गिक उपाय मी सांगितला. एक उपाय ज्यासाठी औषध किंवा महागड्या कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही, फक्त लिंबू. खूप साधा सोपा उपाय आहे, फक्त लिंबाचा. झोपण्यापूर्वी विशिष्ट पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात लिंबू सेवन केल्यास शरीरामध्ये असे बदल होतात जे तुमच्या झोपेसाठी आश्चर्यकारक काम करू शकतात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की फक्त 7 दिवसांमध्ये त्यांच्या रात्री बदलू लागल्या. मनोज काका जे आहेत ते म्हणाले की मला रात्री फक्त एकदाच उठावं लागतं आणि तेही थकवा जाणवत नाही. जणू माझं शरीर शांत झालं आहे. आणि त्या काकू ज्या आहेत त्या म्हणाल्या की माझ्या झोपेत खोलवर परिणाम झालाय. मग मन शांत होतं, चिंता कमी झाली आहे आणि मला शांत झोप लागते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लिंबू इतकं खास काय? ते शरीराला शांत कसं करतं आणि ते मानसिक थकवा कसं दूर करू शकतं? ते रात्री वारंवार लघवी कमी कसं करू शकतं आणि त्याचा झोपेशी काय संबंध? मी या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी तुम्हाला अगदी बारकाव्याने सांगणार आहे. त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. पण त्याआधी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही देखील रात्री अनेक वेळा जागे होता का? झोपताना तुमचे पाय जड वाटतात का? तुम्हाला गरम वाटतं का? किंवा तुमचं हृदय धडधडतं का? किंवा तुम्हाला रात्री लवकर झोप येत नाही का? आणि तुमचं मन विचाराने भरलेलं राहतं का? जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. वृद्धांना झोप न येणे हे अगदी सर्वच गोष्टींमध्ये कॉमन आहे, पण यावरती लिंबाचा उल्लेखनीय परिणाम होतो. कमकुवत नसा, पाण्याचं असंतुलन, रात्रीच्या वेळी वाढलेली आम्लता, शरीरामध्ये जळजळ आणि वयानुसार होणारे हार्मोन संतुलन. पण योग्य पद्धतीने, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्ये लिंबू घेतल्यास याच्यावरती निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने घेतल्यास ते झोपेत व्यत्यय आणू शकतात आणि तुमचं पोट देखील खराब होऊ लागतं. मंडळी, जेव्हा मी म्हणते की लिंबू तुमच्या रात्रीच्या झोपेचे रूपांतर करू शकते, तेव्हा माझा अर्थ असा नाही की तुम्ही ते फक्त पिळून घ्या आणि सर्व काही ठीक होईल. नाही, पद्धत ही गुरुकिल्ली आहे आणि या व्हिडिओमध्ये ती खरी पद्धत तुम्हाला सांगणार आहे. माझ्या वृद्ध रुग्णांना मी लिहून दिलेली पद्धत, ज्याचे परिणाम मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहेत आणि त्याचे हजारो लोकांना झोप सुधारताना मी पाहिलं आहे. लिंबू शरीराला का शांत करतं ते मी स्पष्ट करत असताना माझ्यासोबत राहा. ते मानसिक थकवा कसं दूर करतं,
ते रात्रीच्या वेळी लघवी कशी कमी करतं आणि त्याच्या झोपेशी काय संबंध आहे. हा उपाय किती सोपा आणि प्रभावशील आहे ते तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळेल. मंडळी, चला हळूहळू तुमच्या रात्री शांत, खोल आणि आनंददायी झोप बनवण्याच्या प्रयत्नामध्ये पुढे जाऊया. जसे पूर्वी होत्या किंवा कदाचित त्याहूनही अधिक चांगल्या सुविधा आज आहेत. मंडळी, मी तुम्हाला या संपूर्ण समस्येच्या मुळाशी घेऊन जाते. बरेच लोक असं मानतात की रात्री वारंवार लघवी होणं हे फक्त जास्त पाणी पिण्यामुळे होतं. पण सत्य गोष्ट ही आहे, खरं कारण बहुतेकदा आपल्या शरीरातील उष्णता, कमकुवत नसा, वयानुसार मूत्राशयाचे नियंत्रण बदलत असतं आणि पोटामध्ये आम्लता हे आहे. जेव्हा हे चारही घटक एकत्र येतात, तरी तुम्ही रात्री थोडंसं पाणी प्यायले तरी वारंवार लघवीला जावं लागतं, ज्यामुळे झोपेचा त्रास होतो, शरीर थकतं आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला असं वाटतं की पूर्ण रात्रच काढली नाही झोप. आज मनोज काका सुद्धा अशी समस्या घेऊन आले होते. ते म्हणाले, मी संध्याकाळी 6 नंतर खूप कमी पाणी पितो, तरीही मला रात्री 2-3 वेळा जावं लागतं. तेव्हा मी त्यांना संपूर्ण माहिती ऐकवली. त्यांनी तेव्हा मला सांगितलं की त्यांच्या मूत्राशयामध्ये जळजळ होते. थोडंसं भरलेलं पाणी साचलेलं एक सिग्नल पाठवतं. शरीर सूचित करू इच्छितं की तुम्ही लघवी करण्यापूर्वी उठलं पाहिजे, अन्यथा अस्वस्थता होईल. वयानुसार ही स्थिती खूपच सामान्य आहे. कधीकधी ते मज्जातंतू कमकुवतपणामुळे, कधीकधी पोटाच्या उष्णतेमुळे आणि कधीकधी रात्रीच्या वेळी जागरणामुळे देखील किंवा तणावामुळे देखील. हे सर्व घटक समस्या वाढवतात. आता तुम्ही विचार करत असाल की लिंबू याबद्दल काय करू शकतं? तर ही सर्वात मनोरंजक गोष्ट आहे, जी मी तुम्हाला खोलवर समजून सांगणार आहे. लिंबूमध्ये एक विशेष थंडावा देणारा प्रभाव आहे, जो शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करतो, पोटातील आम्ल संतुलित करतो आणि नसासुद्धा शांत करतो. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी लिंबू सेवन केल्याने लघवी करण्याची इच्छा हळूहळू कमी होऊ शकते. ते आराम देण्यास सुरुवात करतं आणि रात्री शरीर शांत स्थितीमध्ये येऊ लागतं. पण मी येथे योग्य मार्गाने सांगणार आहे, हे सर्वात मोठं रहस्य आहे. कारण जर लिंबू चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं, जसं की रिकाम्या पोटी, जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या वेळी, तर त्याचे प्रतिकूल परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे पोटात जळजळ वाढू शकते, निद्रानाश वाढू शकतो आणि लघवीच्या समस्या देखील वाढू शकतात. म्हणूनच मी रुग्णांना एक अतिशय सोपी वैज्ञानिक पद्धत समजावून सांगते. प्रथम मी तुम्हाला त्या काकूंच्या अनुभवाबद्दल सांगते, ज्या म्हणायच्या, मला रात्री झोप लागत नाही, अस्वस्थ वाटतं आणि मी झोपेतच माझं हृदय धडधडू लागतं. ही अस्वस्थता फक्त मानसिक नव्हती, ती तिच्या पोटातील आम्लता आणि तिच्या शरीरामध्ये जमा झालेल्या ताणाशी देखील संबंधित होती. जेव्हा शरीराचं अंतर्गत वातावरण गरम असतं आणि असंतुलित असतं, तेव्हा मेंदूला आराम देणारा हार्मोन्स योग्यरित्या कार्य करत असतात. मन सक्रिय राहतं, विचार चालू राहतात आणि झोप येण्यात जास्त वेळही लागतो. अशा परिस्थितीत लिंबू त्याच्या नैसर्गिक थंडावा आणि सौम्य सुगंधी गुणधर्म, पोट शांत करणं, हे पचन संस्थेतील ताण कमी करणं आणि शरीराला झोपेसाठी तयार करणं. जेव्हा मी ते कोमट पाण्यासोबत किंवा विशिष्ट वेळी कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला काकूंना दिला, तेव्हा सुरुवातीला त्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी विचारलं, एवढ्या साध्या गोष्टीमुळे माझी जुनी समस्या दूर होईल का? पण मंडळी, जेव्हा शरीराला जे कमी आहे ते पाळलं पाहिजे, त्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. फक्त 5 दिवसांमध्ये त्या काकूंना फरक दिसू लागला. त्यांनी सांगितलं की आता माझं मन रात्री कमी धडधडतं, कमी भीती वाटते, मला चक्कर देखील कमी येते, मला लवकर झोप लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी रात्री फक्त एकदाच लघवीला जाते. मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जादू नाही आहे, तर आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार तयार केलेले उपाय आहेत. लिंबू केवळ शरीराला ताजंतवानं करत नाही, तर त्याचं संतुलन देखील सुधारतं. ज्याप्रमाणे घरामध्ये खूप उष्णता असताना पंखा चालवल्याने त्वरित आराम मिळतो, त्याचप्रमाणे लिंबू अंतर्गत उष्णता आणि असंतुलन शांत करते आणि जेव्हा अंतर्गत उष्णता कमी होते,
तेव्हा रात्री मूत्राशयावरील दाब देखील कमी होतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या कमी वेळा लघवी होते. म्हणूनच मी नेहमी रुग्णांना एक अतिशय सोपी वैज्ञानिक पद्धत समजावून सांगते. प्रथम मी तुम्हाला त्या काकूंच्या अनुभवाबद्दल सांगते. त्या म्हणायच्या, मला रात्री झोप येत नाही, अस्वस्थ वाटतं आणि मी झोपेतच माझं हृदय धडधडू लागतं. ही अस्वस्थता फक्त मानसिक नव्हती, ती तिच्या पोटातील आम्लता आणि शरीरात जमलेल्या ताणाशी देखील संबंधित होती. जेव्हा शरीरातील अंतर्गत वातावरण गरम असतं तेव्हा मेंदूला आराम देणारे हार्मोन्स योग्यरित्या कार्य करत नाही. मन सक्रिय राहत नाही, विचार चालू राहतात आणि झोप येण्याची जास्त वेळही लागत नाही. अशा पद्धतीने लिंबू त्याच्या नैसर्गिक थंडवा आणि सौम्य सुगंधी गुणधर्म याने पोट शांत ठेवतो. हे पचन संस्थेतील ताण कमी करण्यासाठी आणि शरीराला झोपेसाठी तयार करतं. जेव्हा मी ते कोमट पाण्यासोबत आणि विशिष्ट वेळी कमी प्रमाणामध्ये घेण्याचा सल्ला काकूंना दिला तेव्हा सुरुवातीला त्यांनी त्यावर विश्वासच ठेवला नाही. त्यांनी विचारलं, एवढ्या साध्या गोष्टीमुळे माझी समस्या दूर होईल का? पण मंडळी, जेव्हा शरीराला जे कमी आहे ते मिळतं तेव्हा त्याचा परिणाम चमत्कारिक वाटतो. फक्त 5 दिवसांमध्ये त्या काकूंना फरक दिसू लागला. त्यांनी सांगितलं, आता माझं मन रात्री कमी धडधडतं, कमी भीती वाटते, मला लवकर झोप येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी रात्री फक्त एकदाच लघवीला जाते. मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही जादू नाहीये, तर आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार आपण तयार केलेले उपाय आहेत. कधीकधी आपण औषधांमध्ये उपाय शोधणे, परंतु खरा अर्थ और उपाय असलेल्या लहान बदल करण्यात आले. लिंबू केवळ शरीराला ताजंतवानं करत नाही, तर त्याचं संतुलन देखील सुधारलं आहे. ज्याप्रमाणे घरामध्ये खूप उष्णता असताना पंखा चालवतो आणि त्वरित आराम मिळतो, त्याचप्रमाणे लिंबू अंतर्गत उष्णता शांत करत. मुंबईतील माझ्या वृद्ध रुग्णांमध्ये ही सर्वात सामान्य आहे. रात्री झोप न येणे, सकाळी जास्त थकवा येणे. बरेच जण म्हणतात, डॉक्टर मी रात्री झोपतो पण झोप खोलवर येत नाही. तर काही जण म्हणतात की 2 तासांनी उठतो आणि नंतर मला झोपच लागत नाही. आणि बहुतेक म्हणतात की मला दिवसा बरं वाटतं पण रात्री मी माझ्या लघवीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. या सर्व समस्येमध्ये एक समान धागा आहे, शरीरात असंतुलित ऊर्जा, नसांमध्ये ताण आणि पाचन संस्थेतील उष्णता. लिंबूमध्ये 3ही गोष्टी सोप्या पद्धतीने संतुलित करण्यात आलेल्या आहेत. मी अनेकदा रुग्णांना विचारते, तुम्हाला कधी लिंबू पाणी पिताना आपोआप हलकेपणा जाणवला आहे का? हो का? कारण लिंबाचा शांत प्रभाव असतो, त्याचा आपल्या पोटावरती, नसांवरती आणि मूत्राशयावरती सौम्य थंड परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर हा परिणाम रात्री गाढ झोप आणि लघवीच्या समस्या देखील कमी करण्यास हातभार लावतो. पण मंडळी, लक्षात ठेवा की लिंबू फक्त तेव्हाच तुमचा मित्र बनतो जेव्हा ते तुमच्या शरीरावर उत्तम शोषून घेतं. म्हणजे वेळ आणि पद्धत ही त्याची शक्ती आहे. चुकीची पद्धत, वेळेची पद्धत, चुकीचा डोस हे सर्व या उपचाराला अभावी किंवा हानिकारक देखील बनवू शकतात. आता यापुढे व्हिडिओमध्ये मी अतिशय खूप महत्त्वाचं रहस्य उलगडणार आहे. रात्री लिंबू कसं घ्यावं, किती प्रमाणामध्ये घ्यावं, कोणत्या वेळी आणि कोणी घ्यावं. तर तयार राहा, खरी प्रक्रिया सुरू होते आहे. मंडळी, आता तुम्ही ज्या पटीने वाट पाहताच आहात त्या टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत. कारण जेव्हा मी माझ्या रुग्णांना निद्रानाश आणि रात्रीच्या लघवीबद्दल समस्यांबद्दल लिंबू उपाय समजावून सांगते तेव्हा ते पहिला प्रश्न विचारतात की डॉक्टरने किती खाऊ, कसं खाऊ? तर याचे देखील आपल्याकडं उपाय आहेत. तुम्हाला जर रात्री झोप येत नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे लिंबू खाऊ शकता. तर याने तुमचा मूत्राशयावरील ताण कमी होतो. त्याचबरोबर हा परिणाम रात्री गाढ झोप आणि लघवीसाठी उत्तम आहे. पण मंडळी, लक्षात ठेवा की लिंबू फक्त तेव्हाच तुमचा मित्र बनतो जेव्हा ते तुमच्या शरीरावर सर्वोत्तम शोषून घेतं. म्हणजेच वेळ आणि पद्धत ही त्याची शक्ती आहे. चुकीची पद्धत, चुकीची वेळ, चुकीचा डोस हे सर्व उपायाला कारण बनू शकतात. या पद्धतीमुळे अनेक वृद्ध लोकांमध्ये झोप इतकी सुधारली आहे
की ते रात्री फक्त एकदाच उठतात किंवा कधी-कधी अजिबातच उठत नाही. आता मी तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगेल, ते म्हणजे 80 वर्षाच्या शैला काकू आहेत. खूप कमकुवत झाल्या होत्या. त्यांना रात्री 3-4 वेळा जाग यायची. त्या म्हणाल्या, "मी माझ्या वयामध्ये झोप आधीच मर्यादित आहे, पण रात्री सतत जागणं, थकवा येणं." तर मी त्यांना ही पद्धत सुचवली. पहिल्या दिवशी काहीच फरक जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी थोडा आराम मिळाला. तिसऱ्या दिवशी झोप पूर्वीपेक्षा जास्त खोल लागली आणि ते म्हणाले, आठवड्याच्या अखेरीस त्या म्हणाल्या की मला आता रात्री उठावं लागतच नाही. त्यांच्या आवाजातील आनंदाने हे दाखवून दिलं होतं की एक छोटासा बदलही एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये किती मोठा फरक करू शकतो. तर तुम्हाला कळालंच असेल की कशा प्रकारे लिंबू खायचे. झोपेच्या आधी 40 ते 45 मिनिटं तुम्ही लिंबू खाऊ शकता. यामध्ये तुमच्या आरोग्यामध्ये निश्चितच फरक जाणवेल. हे लिंबू पाण्यामध्ये मिसळून तुम्ही खाऊ शकता, कारण की लिंबू जर डायरेक्ट खाल्लं तर त्याचे पण दुष्परिणाम होण्याची भीती असते. तिसरं कारण म्हणजे पचनसंस्था मंदावते. तारुण्यात पचन जलद होतं, परंतु आपण वय वाढत असताना ते हळूहळू मंदावतं. अन्नपचनात जास्त वेळ लागला की गॅस, आम्लता किंवा हलकी पोटफुगी होते. यामुळे देखील लिंबाची तुम्हाला गरज आहे. पोटात हलकीशी अवस्था देखील आहे. तुम्हाला कळत नसली तरी गाढ झोप येण्यास त्रास होऊ शकतो. बरेच लोक म्हणतात की मला माहीत नाही की मी रात्री का सतत उलटे फिरत असतो. तर खरं कारण पोटात जडपणा किंवा सौम्य अपचन असतं. चौथं कारण म्हणजे हार्मोनल संतुलन. पुरुष आणि महिला दोघांमध्येही हार्मोनची पातळी एका विशिष्ट वयानंतर बदलू लागते, ज्यामुळे शरीराचं संतुलन बिघडतं. महिलांमध्ये ही समस्या आणखी एक स्पष्ट समस्या आहे. हार्मोनलच्या चढ-उतारामुळे रात्री गरम, अस्वस्थ किंवा मग हृदयाची शांत गती वाढू शकते. या सर्वांच्या झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागल्यामुळे थकवा येतो. परंतु खूप कमी झोप हे चांगलं नाहीये. पाचवं सर्वात दुर्लक्षित कारण म्हणजे शरीरामध्ये वाढणारी जळजळ. ही सूज बाहेरून दिसत नाही, परंतु ती खूप त्रासदायक असू शकते. सौम्य सूज सांधेदुखी, स्नायूचा घट्टपणा आणि मज्जातंतूचा ताण कमी करतो. रात्री झोपल्यानंतर शरीर स्थिर झाल्यावर या अवस्थेमध्ये वेदना वाढू शकतात. यामुळे अस्वस्थतेची भावना निर्माण होते. आता प्रश्न असा आहे की लिंबू या घटकावर कसा परिणाम करतो? लिंबूमधील नैसर्गिक संयुक्ते जसे की व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, सायट्रिक ॲसिड आणि फ्लेवोनॉइड्स शरीरामध्ये अनेक पातळ्यांवर काम करतात. हे केवळ चव किंवा पचनासाठी एक फळ नाही, तर ते खोलवर शारीरिक प्रक्रिया संतुलन ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. लिंबू सहज मेलाटोनिन मध्ये व्यत्यय आणत असतं, तर एखाद्या ऐवजी ते योग्यरित्या कार्य करतं. लिंबू अंतर्गत दाह कमी करतं. त्याच्या अँटीऑक्सिडंटची शक्ती नशा शांत करतं. पेशी ऊतींना चालना देतं. शरीरातील जडपणा दूर करतं. जेव्हा शरीर हलकं वाटतं तेव्हा नैसर्गिकरित्या झोप वाढते. लिंबाचा आणखी एक मोठा परिणाम पाचनावर होतो. ते पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. ते गॅस आणि आम्लता कमी करतं. त्यामुळे पोटाचा ताण कमी होतो आणि मन शांत होतं. जर रात्री पोट पूर्णपणे आरामशीर असेल तर झोपेचा त्रास होण्याची शक्यता खूपच कमी असते. लिंबू शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर काढतं, ज्यामुळे मूत्राशय आपल्या आटोक्यात येतं आणि आपल्या काही समस्या आपोआपच सॉल्व्ह होऊन जातात. नैसर्गिकरित्या शरीराला आराम मिळतो लिंबामुळे. शिवाय लिंबाचा रस सौम्य सुगंध मेंदूच्या शांत भागाला सक्रिय करतो. शरीराला विश्रांती घेण्याची वेळ आली आहे असे सूचित करतो. मानसिक अस्वस्थता, चिंता हळूहळू कमी होते. अशा प्रकारे जेव्हा वृद्धांमध्ये झोपेचा अभाव होण्याची 5 कारणे आहेत. ताण म्हणजे स्ट्रेस, मंद पचन, हार्मोन चढ-उतार, जळजळ आणि मूत्राशयाचा दाब किंवा लिंबू घेतल्याने कमी होतात, तेव्हा झोप नैसर्गिकरित्या सुधारते. तुम्हाला आढळले की रात्रीचा काळ हा आता तुमच्या शरीराचा शत्रू नाही.
जर तुमचा मित्र आहे म्हणूनच एक लहान स्वस्त फळ असूनही लिंबू तुमच्या रात्रीच्या सर्वात मोठ्या समस्या सहजपणे सोडवू शकतं. ते वृद्धांसोबत येणाऱ्या बदलांचे व्यवस्थापन करण्यास मदत करतं, जे आपण अनेकदा दुर्लक्षित करतो. जेव्हा शरीर आणि मन दोन्हीही शांत असतात तेव्हा झोप बालपणात पूर्वीसारखीच लागते आणि मन शांतही राहतं. आणि गोड झोप झाल्यामुळे माणूसही दिवसभर फ्रेश राहतो. माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनल आवडला असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असंच हसत खेळत आनंददायी आणि आरोग्यदायी राहा. आणि कमेंटमध्ये हे देखील कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहिलाय. मला ऐकायला निश्चित आवडेल.